बघा होतोय तर नमस्कार मित्रांनो, मी कोकणी SK. स्वागत आहे तुमचं आमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा लास्टचा दिवस आहे होळीचा, म्हणजे अजून आहेत 4-5 दिवस, पण आज होम लागणार आहे. तर ह्या साईडला बघा हलकुंडा वगैरे आणलेले आहेत ऑलरेडी, आणि आम्ही पण जातो हलकुंडा आणायला. हा दर्शक भाऊजाने हलकुंडा एक टाकला आणि ते हे बघा होळी पूर्ण आपली भरली हलकुंड्याची. आणि इकडे माणसं पण तयार आहेत गावची. आता जाते जत्तरकाठी आणायला आमची. तिकडे दिसते तुम्हाला, ते पोरं दिसतात बघा, ती जत्तरकाठी आणायला जाते. त्या साईडला आहे ना हलकुंडा फोडतात तिकडे त्या साईडला. तर बघूया आपण जाऊया. आहे हलकुंडा आणायला आली माणसा. होत बाय होत बाय होत बाय. हे बघा हे माणसं आहे फक्त एवढीच आणणार आली होते मला. दोन कोक मी नेला. कोक अरे हलकुंडा लय मोठा आहेत रे तुमचं. हलकुंडा मोठा आहे. एक किसनदानी आणि चेतनदानी दोघांनीच आणलं. मोठा हलकुंडा आहे. आम्ही पण जातो आता हलकुंडा आणायला. ते बघा त्या साईडला पण तोडतायत हलकुंड, आणि ह्या साईडला पण बघा हे बबलूदाने आणला आणि मोठा हलकुंडा आणले. कुठला आणला रे बबलूदा? भाऊजींनी फक्त हात लावला का? हे बघा फक्त हात लावला. भाऊजींनी बघा एकटाच आणला. बघा हलकुंडा आणायला बघा आपले साखरमानी मुंबईवरून आलेले माझा आहे बघा. होतोय तुटली वायर हलकुंडा. इकडे प्रकाशाने पण मोठा हलकुंडा आणतात वाटतं. मारी दादाने पण आणलात मोठा. आणि पार्टनर बघा त्यांचे. आणि हा आपल्या काय कामाचा नाही बघा. काय नाही दादाने हलकुंडा बघा दादाचा. आमच्या हलकुंडा आहे ना त्या साईडला असतात, राखीमध्ये असतात. राख म्हणून तिकडे त्या एरिया आहे त्या साईडला असतात. आम्ही आता तिथे जवळच आहे त्या साईडला तोडलेली आहेत ना इथली झाडं, त्यातलेच घेऊन जातो. SK सुद्धा मी आणि हरीश बांधे सर SK सुद्धा आमच्या गावासाठी गणेशनगर गावासाठी. गणेशनगर गाव म्हणजे आमच्या तळगावमध्ये एकदम फेमस गाव आहे. SK सुद्धा म्हणजे आमच्या पहिल्यापासून आमच्या गावासाठी खूप ह्या यूट्यूब लाईव्ह माध्यमातून आणि प्रत्येक प्रसार माध्यमातून आमच्या गावाचं सगळं विहिरीचा असू दे, कुठल्याही गोष्टी असो, गणपती उत्सव, सणी उत्सव, कुठला होळी उत्सव, सगळ्यांचा प्रसार माध्यमातून आपल्या पूर्ण जगप्रसिद्ध ह्या माध्यमातून पोचवत आहे. ह्याच्यासाठी खूप धन्यवाद. आणि आमच्या गावासाठी हे सगळं प्रयत्न करतो आहे. ह्याच्यासाठी ऑल द बेस्ट. त्या साईडला पण बघा गावकरी पूर्ण आपलं ते हलकुंडा तोडत आहेत. आणि ह्या साईडला पण आहेत. इकडे बोलतात हुऱ्या नाही, म्हणजे मुंग्या आहेत बघा तिथे. ते चावत आहेत, चौकुऱ्या मुंग्या आहेत, त्यांना हुऱ्यान बोलतात आपल्या तिकडे. आणि हे बघतायत मंडळी. हलकुंडा गेला उचल करा. हे बघ नेलं उचललं. त्यांना मोटिवेशन केलं होत बाय करून. पेट द्या मित्रांनो. आम्ही हा हलकुंडा घेतो. हा लय मोठा आहे. हा आमच्यात जाणार नाही वाटतं, म्हणून आम्ही आता हा घेतो हलकुंडा. ट्राय करते, उचलला तर ठीक आहे, नाही तर काय नाही. मग सर्वजणांना घ्यायला लागेल. मग एक त्या साईडला जा, तिथे त्या साईडला जा वरती. चलू काय लागला रे वाहनाचा. एवढे हलकुंड आणलेत पोरांनी. हे सर्व पोरं बसले त्या साईडला.
मित्रांनो ह्या साईडला अशीच आधी झाले हलकुंडा आणि याने आणलं सर्वांनी. या साईडला बघताय तुम्ही ही सर्व हलकुंडा आहे. आता आम्ही खाली ना आपला खांब आणायचा ते आंब्याचा, तर त्या साईडला आपण जाऊया. आता चला निघूया मग तिकडेच जाऊया आपण आता. चला सर्वांनी खांब आणायला जाऊया सर्व. तर मित्रांनो खाली आपला आता खांब आणायला जात आहे तो मोठा, नाही ह्या साईडला हलकुंडा आणायला जात आहे, त्या साईडला आपण जाऊया. पाण्या काय खांब आणायला जात आहेत का? आणि त्या साईडला जाऊया. हा बघा हा मोठा हलकुंड आहे. आम्ही दोघा तिघांनीच आणला बघा. हा तिथलाच आहे हलकुंड. ओप दे ओप दे ओप दे ओप दे ओप दे. धर्म्याने हे दादाने बघा बारकाच आणलात हलकुंड. मित्रांनो जाता जाता आम्हाला सर्वांना आंबा भेटला. बघा कैरी आहे या खायला. जिबाला पाणी आला काय तुमच्या? मीठ होता मीठ. इथंच मंदिर आहे बाजूला, या साईडला गावदेवीचं मंदिर आहे. तिथंच गावाने खांब बघतात. आता ही डाग पूर्ण किती मोठी आहे. ही डाग पूर्ण आपल्याला अशी पूर्ण चढवायची आहे. ह्या साईडला बघा मित्रांनो आपला खांब आहे. ह्या साईडला बघा इथे बघा हा खांब आहे पूर्ण आंब्याचा. तोडायची पण सुरुवात केली. इथे खालीच आपल्या देवीचं मंदिर आहे. मित्रांनो आपण पोचलो आहे आपल्या गावदेवीच्या मंदिरामध्ये. रील पण पाहिली असेल आपल्या गावदेवीची. या साईडला बघा आपली काठी सजवत आहेत. इकडे गावदेवी काठी आहे. ही आपली होळी असते ना त्या टायमाला आपण अशी फिरवतात. पाच पेऱ्या तरी फिरवायला लागतात. ही ओल्डायची नसतं. ही अशी ह्या साईडला ओल्डायची नसतं. तर आपण तिकडनं भाड्यानं जाऊया असं तिकडं भेटूया. मित्रांनो हा आहे ना हा केतकीत आहे. केतकीतलं झाड बोलतात. त्यामध्ये आहे ना केवडा होतं. केवढा तेवढा वास येतो. आता वास पण येतो इथे. आतमध्ये आहे का माहिती नाही. या साईडला तोडतात. हे वरती बांधतात. हे पात आहे ना पूर्ण जो आपला खांब असतो ना त्याच्यावरती बांधतात. त्याच्यासाठी न्यायला लागतो. आणि आमचं पाणी आहे ना 24 तास. हा पाणी वर्षाच्या 12 महिन्यात चालूच असतो. ह्यावेळेस मित्रांनो दोन्ही काम आहे ना एक सोबत झालं. काठी पण भेटली आपल्याला पाहायला आणि खांब पण एक सोबतच आहे. काठी तर दरवर्षी नाही बघायला भेटत सजवतात ते. ह्यावर्षी तर आपल्याला बघायला भेटले. इकडे काठी सजवत आहेत बघा. जत्र काठी बोलतात. जत्रेत जाते आमची काठी. बुवांचा आवाज बसला आहे. 6 दिवस गाऊन आलेत गाणं. आणि त्यानंतरला रेड कलर, त्या साईडला ग्रीन कलर. आणि दादाने हा बघा मी बोललो ना तुम्हाला केतकीतला झाड म्हणून. त्यातमध्ये ना त्यातमध्ये ना केवडा असतो. केवड्याचं फुल आहे ना त्याचं महत्व. आणि हा तळा तालुक्यामध्ये गणेशनगर बघा हा केवडा आहे पूर्ण. ते केतकीतली झाडं बसतं दिसतात तुम्हाला. त्या झाडामध्ये होतो केवड्याचा फुल. हे फरक आहे. हे पण येतील याच्यावरती. तोपर्यंत आपल्या तिकडे खांब तोडतात. त्या साईडला जाऊया आपण. इकडं ह्या साईडला ना गावदेवीचं मंदिर आहे. त्यामुळे ह्या साईडला नाही पडून द्यायचा. ह्या साईडला पडला पाहिजे. हां ह्या साईडला गावदेवीचा आपला देऊळ आहे गावचा. त्यामुळे ह्या साईडला नाही पडून दिला पाहिजे. ह्या साईडला पडला पाहिजे. त्यामुळे सर्व ट्राय करतायत की वरती पडला पाहिजे. तिथे साईडला खालच्या साईडला तोडतायत बघा त्या साईडने. खांब पूर्ण वरती गेलाय बघा.
खांब हा आपल्या होलीवर जाईल. त्यावर्षी पोरं खूप आहेत, गेल्या वर्षी तर पोरं खूप कमी होती, त्यामुळे एकदम मोठा. मित्रांनो हा खांब आहे आपला, खांबाचा झोप पूर्ण आपल्या देवीकडे आहे आणि हा खांब त्या साईडला पाडायचा आहे आपल्याला. मला असं तो वाटत नाही आता काय होईल, देवीची कृपा आपल्या. बघू खाली बघा तोडतायत, प्रयत्न तर करतात की ह्या साईडला पडावा. आता बघूया कुठच्या साईडला पडतोय खांब. देवी मित्रांनो ह्या साईडला आहे, आपला खांब ह्या साईडला पडला. ठीक आहे, तेवढं तरी ठीक आहे, कारण की वेटच त्या साईडला होता, पण पाण्या बिण्याचा वेट आहे ना त्या साईडला जातो. उतरायला पाहिजे होती. चला हे काम करतात मित्रांनो. आता त्या साईडला आपली काठीची सजावट चालू आहे. बघूया आता काठी पूर्ण झाली, कशी झाली अर्धी. त्या साईडला बघूया आपण, त्या काठी सजावट झाली का बघूया तिकडे. तर मित्रांनो तिकडे बघितलं आपलं खांब तर पूर्ण तोडलं आणि ह्या साईडला 2 फडके पण चढलेत काठीवर, व्हाईट, रेड आणि ग्रीन. आता फराके लावायचं वेगवेगळे. हे सगळी गावची पोरं आहेत, रामजीदा बुवा आहेत आमचे, त्यांचा आवाज बसलाय. मला आवाज देतात पण आवाजच येत. हे सगळी नवीन नवीन पोरं आहेत, त्यांना येत आहे का नाही माहिती नाही. दीपदा पण नवीन आहेत. हे वरती काय रे, हे बघा हे फराके असतात अभ्यास आहे. हे फराके आहेत, वरच्या साईडला फराका बांधतात. पकडतो काय हा पण तिन्ही एक झालं तिकडे पकडा, हा 2, हा 3, त्यानंतरला असे लागत जाणार तिकडे, त्यानंतरला घुंगूर येणार गावचे. पकडा मध्ये मध्ये बाजू नको. हे आपले नवीन आहेत, त्यांना काही येतं का जमताय का काय माहिती नाही, पण करतायत विचार आपले. तिकडे छोटा, मोठा मोठा, गच्चा मोठा आहे, त्यानंतरला शिमग्याला तर खूप मजाच असते. त्या साईडला आवाज येते, त्या साईडला आपला खांब तिकडे अडकलाय म्हणून बरं. इथं देवी आहे, त्या साईडला पडू नये म्हणून तर त्या साईडला पाडलं, त्या साईडला पाडलं. घुंगूर वगैरे बांधून पूर्ण झालेत, आता सर्व निघतायत आपल्या वरती. काठी घेऊन जायला तयार, पाठी नेतात आता. आता पूर्ण हळवीत नेणार. 90 पण झाला आपल्या घरी. काठी निघाली आपल्या वरती, आपल्या होळी लागते ना तिथे निघतायत. गावच्या मंदिरामध्ये, गावदेवीच्या मंदिरामध्ये एकदम रिलॅक्स मध्ये जोरात तयारी चालू आहे. अडकलंय वाटतं. बघा इकडे पण फांदे आहेत ना आंब्याचे, त्यामुळे काढायला भेटत नाही. काठी आपली गेली तर ह्या साईडून काढतायत आपलं खांब. बाहेर आला, फायनली आला. आला मित्रांनो, बाहेर आला. कितकितीतून एकदम जालीतून बाहेर आला. आता इथूनच डायरेक्ट वरती देऊया आपण आणि इथून डायरेक्ट बाहेर. पायात चपली नाहीत मित्रांनो, बघा पायात चपली नाही, असेच वावरतं ह्या काठ्यातून. अरे मजाच वेगळी असते शिमग्याची बाबा, जोश येतं. मुंबईला चपलीशिवाय कोणी फिरत नाही. गेलाय, चला आपण बाहेरच जाऊया आता. गेला एकदाच गेला. एवढा मोठा खांब असतो आमच्या इकडे, खूप मोठा खांब असतं. आवाज सांगा घ्यायचा.
खालून आलो बाहेर रस्त्यावर मित्रांनो आलाय थोडासाच आहे आता फक्त बाकी अरे होत भाई अरे होत भाई होत भाई जाऊ दे पैसाचा घेऊ दे येऊ दे माहिती आलाय मित्रांनो ते बघा तिकडे आपला खांब आला आहे वरती पारस आणि ह्या साईडला आहे ना बघताय तुम्ही पूर्ण क्लिअर नाही आपल्या तिकडे दर आहे ना त्या साईडला डायरेक्ट न्यायला लागतो त्यामुळे ह्या साईडला क्लिअर करतायत रस्ता पूर्ण क्लिअर करतायत बघा आणि मग इकडूनच असं घेऊन जाणार ओरडत मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल मागच्या वर्षीच्या होलीमध्ये तर आता आपण इकडनंच असं घेऊन जाऊया आता इकडचं सर्व साफ करतायत तर पोरं बघूया किती भरपूर आहेत पोरं आणि ही पोरा मजा करतायत बघा होलीची साईडलो आपला दर बघा अजून खोल करतात का एवढाच बस पडत नाही लास्ट स्टॉप बरं पडत नाही ना बघा आता खांबाला सजवतील आपल्या खांबाला आता याला लगेच सजवायची सुरुवात करते तर मित्रांनो होम आपला खांब बघा पूर्ण इथं आणून ठेवलं गावाने आणि या साईडला बघा तयारी चालू आहे इकडे ती केचं कांदे होतं ना ती पूर्ण लावतात वरती शेंडापर्यंत बघा काय भारी दिसतं व्यवस्थित सजवता येत आपला
होम. फुगवते सर्व फुगे आणि इकडे दादा सजावट करतात मयूर त्या साईडला पोराने केलं बांधतायत आणि त्यामुळे अजून शो येतो होदीला आणि हे जत्राकाठी बघा. मित्रांनो सजावट वगैरे झाले. आता आपला खांब उभा करायची तयारी चालू झाली बघा. बघा पाठीमागं तुमचं सर्व रेडी झालेत पोरं आपल्या गावची सर्व खांब. बघा मेहनत बघा सर्वांची. होलीची सजावट चालू आहे. दिसणार नाही फोकस कमी आहे तर मी जातो आता फ्रेश होऊन येतो थोडा वेळ. जेव्हा सजावट वगैरे करून भेटतो तेव्हा आपण इथं होली वगैरे. फाग चालू आहे मित्रांनो. पूजा वगैरे झाल्या अगोदर. मला लेट झालं जेवायला वगैरे. फाग चालू आहे इकडे गावाल्यांचा. आपला फोकसचा पण इश्यू झाला आहे. ह्या साईडला क्लिअर येतोय. ही पूर्ण होली आहे बघा आपली. इकडे साईडला फाग चालू आहे. मित्रांनो इकडे फाग चालू आहे बघा सर्वांचा. या साईडला महिला मंडळ आहे बघा. अरे इथे दगडी जाम आहेत रे.
खाक झालाय पूर्ण गावचा. आता त्या साईडला होली लावते, होली लावूया आपण. हे भोपे आहेत आणि हे मोरताचं केले आहे. हे बघा नारळ पण भेटतात बघा. नारळ चला चला निघाला तर. पाच फेऱ्या मारतील आता. आपली काठी असते, देवाची काठी असते, ती काठी आहे ना जत्रच जाते. मामीच्या आवाज मित्रांनो होली लागले आणि आपल्या काठीच्या 5 फेऱ्या पण झाल्या सर्व. आता आपला पिल्ला पारता येते बघा. ही तार आहे पूर्ण पोरांनी घेतलं तार. आता त्या साईडला अर्धी पोरं आणि या साईडला या साईडला आता खांब होली पूर्ण हे पाडतील बघा. आता पडतच नाही, भरपूर वेळाने पडते. बघू किती वेळाने पडते ते. आता ही मोठी तार आहे, मला नशीब हे बघा. ही तार आहे, मध्येच जाऊन भिडूया त्यांना. आता ह्यांचा हात चोलतात पूर्ण, पण लास्टपर्यंत परत नाही. ही गॅंग लय जोरात आहे. ही गॅंग थकले. तर मित्रांनो बघा, तार गरम गरम होऊन आहे ना पूर्ण तुटून गेले. आता कशाने पाडतो काय माहिती. दुसरी एक तार असेल तर गावाला आणलं तर बरं होईल. हे बघा, हे पूर्ण तारचे तुकडे झालेत, 2 तुकडे झालेत गरम होऊन. इकडं बाबाने बघा 4-5 नारळ काढलं होलीमधून. ते नारळ खायला मस्त मस्त वाटतात, एकदम भारी. पाणी एकदम गरम गरम असतं. अर्धे करपटतात, अर्धे भारत असतात. ते बघ एवढे नारळ आहेत बाहेर. नारळ काढतात ते बघ किती आहेत नारळ. नारळ बघा काढतात बाबा. रोहित आमच्याकडे पाहुणा आहे. रोहित कसा वाटतंय आमच्याकडे येऊन? एकदम मस्त वाटतं. आणि पहिल्यांदाच बघत असेल ना तुम्ही असा? बघितलंय आजची होळी. एकदम भारी वाटतंय मला.
मित्रांनो फायनली तिला आपला खांब पडलाय बघा. सर्व पुरा खुश आहे. तिला पाडलं सर्वांनी. तर मित्रांनो मागं बघू शकता तुम्ही होली वगैरे लागले. आम्ही निघतोय घरी जायला. आणि आपली ही व्हिडिओ कशी वाटली ना नक्की सांगा कमेंट करून आणि इतरांनी शेअर करा. होलीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. चला भेटूया लगेच उद्याच्या ब्लॉगमध्ये. चला भेटूया. बाय.